खुश खबर शेवटी ज्याची आपण वाट पाहत होते असा 10वीचा निकाल उद्या म्हणजेच 13 मे 2025ला जाहीर होणार आहे। तर याबद्दलच सविस्तर माहिती आपण आज बघणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर इयत्ता 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण शेअर करायला विसरू नका। तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी एक परिपत्रक आज दिनांक 12 मेला काढलेला आहे आणि यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 निकालाबाबत असं त्याचं विषय देण्यात आलेला आहे। यामध्ये म्हटलेलं आहे की महामंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल हा मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे आणि त्याचा जो तपशील आहे तो पुढील प्रमाणे आहे। तर महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल हा मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक 13 मे 2025 बघा उद्या म्हणजेच दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे। यासाठी जे अधिकृत संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट्स असणार आहेत ते अशा पद्धतीचे असणार आहेत। यामध्ये एक असणार आहे results.digilocker.gov.in, एक असणार आहे sscresult.maha.sscboard.in, एक असणार आहे sscresult.mkcl.org, त्यानंतर आहे results.targetpublications.org, त्यानंतर आहे results.navneet.com आणि अजून पुन्हा एक असणार आहे www.tv9hindi.com, एज्युकेशन बोर्ड एक्झाम्स, महाराष्ट्र बोर्ड एक्झाम्स किंवा education.indianexpress.com, त्यासोबतच www.indiatoday.in, त्यासोबतच www.aajtak.in। तर यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10वी फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय जे संपादित केलेले गुण आहेत ते यावर दिलेल्या वेबसाईट्सवरून उपलब्ध होतील व सदरची माहिती त्यामध्ये तुम्हाला प्रिंट आउट घेता येईल। त्यासोबतच त्यांना maha.sscboard.in या स्कूल लॉग इन वरून तुम्हाला शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल। आता निकाल बघायचा कसा तर या दिलेल्या ज्या वेबसाईट्स आहेत यांच्यावर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक इयत्ता 10वी निकाल किंवा 10th रिझल्ट अशा पद्धतीचं एक पॉपअप मेनू दिसेल। त्यामध्ये तुम्हाला तुमचा सीट नंबर म्हणजे जो तुमचा रोल नंबर आहे तो प्रविष्ट करायचा आहे आणि यासोबतच तुम्हाला तुमच्या आईचं नाव त्यामध्ये प्रविष्ट करायचं आहे। जर आईचं नाव नसेल तर त्याच्यामध्ये XX अशा पद्धतीने तुम्ही प्रविष्ट करू शकता, पण आईचे नाव टाकल्यास ते चांगलं होईल। तर त्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहता येईल। तर अशाच पद्धतीने आशा करतो की आजचा व्हिडिओ नक्कीच 10वीच्या विद्यार्थ्यांना माहितीपर ठरला असेल। त्यामुळे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली प्लेलिस्ट आपण पाहून घेऊ शकता। तर जाता जाता या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार।